वाजलं पाहिजे बरं का? शिपाई पण वातच निघत नाही ना. द्या वहिनी मी सोलून देतो. ए कुणाची आयडिया ही? माझी नाही पण ते आले आणि भाजलं म्हणजे हे झालं म्हणजे पांडा शेट आहे बघा कोण. नानासाहेब देशमुखांचं घर हेच ना? हा आपण इंटरव्ह्यू वगैरे काही मिळणार नाही, ते बिझी आहेत, पाहुण्यांची वाट बघतायत, नंतर या. नाही त्यांनीच मला भेटायला बोलवलं. नाही देणगी बिणगी असेल ना तर ती उद्या मिळेल, आता जरा समजून घ्या. अहो तसं नव्हे, माझं नाव डॉक्टर केळकर. मला मला वाटलं जब्बा बिब्बा घालून याल तुम्ही. नाही शर्टच घातलाय सहज. मला ती तलवार बघायची होती. त्याआधी सर चहा पाणी नाश्ता बिष्टा घ्या. ते काय नंतरही करता येईल, पण तलवार तर बघू दे आधी. चला जाऊया. या सर चल रे. सर गेस्ट हाऊसची व्यवस्था बरी आहे का? चहा नाही घेत. या असं कसं? या हा नानासाहेबांचा राजगड. कम ना सर. हा शिवा लवकर घेऊन ये रे. हो. बस. अहो पाणी आण. थांबा मी देतो. बस हे शिवा ऐ. कशी काय तयार केली? तुम्ही जरा नाश्त्याचं बघता का त्यांच्या? कावलेत ना ते, कावलेले दिसतात बुके. वेगळा विषय वैशाली. कमाल आहे, लगेच ओळखलंच. हा आता हातात घेतल्यावरच कळतंय ना, ही 65 किलोची नाही आहे. हुशार आहेत. 65 नाही झाली. सो व्हॉट? सांगा ना कशी काय तयार केली? ते सर ते I'll check his bag. घाबरू नको शिवा, बघू दे काय ते. Nothing here but a bunch of flashlights. Who are you and what are you doing here? बोलवा तुमच्या त्या राणीला, बाहेर हात बसली ना ती. जे काय आहे ते समोरासमोर होऊन जाऊ द्या. अरे सांगा तिला, सातारातनं 3 वाघ आल्यात, वाघ. What? ए तुमच्या राणीला म्हणाव, जे मागणं कळपानं भ्याडपणे हल्ला करतात ना ते असतात तुमच्यासारखे कळले. जो समोरनं निधळ्या छातीनं एकटा हल्ला करतो ना तो असल सातारी वाघ. Back off, bloody Indians. ए आणि तुमच्या राणीला म्हणाव, जोपर्यंत आम्ही जित्ते आहोत ना तोपर्यंत आमच्या छत्रपतींची तलवार तुमच्याकडे ठेवू देणार नाही आम्ही. Get down. I've had enough of this. Thank you. Get down. You get out. खाली म्हणतंय, खाली. Cuff them. ओके ओके. ए यार असं सोडणार नाही तुम्हाला. चोरट्यांची आवला दे तुमची, चोरट्यांची. या कोल्ह्यांनी शेवटी त्यांची जात दाखवलीच. आम्हाला त्यांच्या पोलीस हेडक्वार्टरला घेऊन गेले. भारताच्या एम्बेसी ऑफिसरला पण बोलवून घेतलं आणि आम्हाला सांगितलं की तुम्हाला डिपोर्ट का काय ते करतोय. आम्हाला सांगितलं तुम्हाला तुमचे पासपोर्ट डायरेक्ट एअरपोर्टवरच मिळतील. आम्ही पण टफ फाईट दिली पण त्यांनी ऐकलंच नाही. मग काय, आम्ही पण छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे, महाराजांचीच युक्ती वापरायचं ठरवलं. गनिमी कावा.
की नाही डिट्ट? कशासाठी केलंस रे? सर ते आम्ही लंडनला गेलो होतो सर. ते लंडन वगैरे सोड रे. मला सांग, हे कशासाठी केलंस तू? सर आपल्या महाराजांच्या गडाचा विकास आणि त्याच्या निमित्तानं आपल्या गावचा आणि पर्यायानं आजूबाजूच्या गावचा विकास करायचा होता सर. आणि आम्ही हे सगळं महाराजांवरच्या प्रेमापोटी केले सर. प्रेमापोटी? नाही सर, तुम्ही इतर कुठल्याही गोष्टी बाबा शंका घ्या बरं. महाराजांवरचं आमचं प्रेम 100% खरं आहे सर. आमचा एकच देव आणि एकच दैवत आहे, छत्रपती शिवाजी महाराज. व्हेरी नॉट. ना ज्या माणसाच्या प्रेमापोटी आपण हे सगळं काही करतोय, किती चुकीचं करतोय असं कधीच वाटलं नाही. अरे शिवाजी महाराज माणूस म्हणून काय होते आणि आपण काय इंटरप्रिट करतोय त्यांना? ते तलवारीने लढाई करायचे, घोड्यावर बसायचे एवढंच दिसतं फक्त तुम्हाला. पण त्यांच्यातला एक तरी गुण आपल्यात आहे का? आपण आत्मसात केलाय का? असा कधीतरी विचार आला मनात? त्या माणसानं कधीही जातपात बघितली नाही आणि त्यांच्याच नावावर त्यांचीच माणसं जातीचं राजकारण करतात. हे बघ, राजांनी अनेक गड बांधले, तसेच कित्येक गड जिंकले सुद्धा, पण कुठल्याही गडाला स्वतःच्या आई वडिलांचं किंवा नातेवाईकांचं नाव नाही दिलं रे. आणि तुम्ही फुटकळ कुठली तरी 1.5 दमडीची मंडळं काढता चौकात चौकात आणि त्याला आपल्या बापजाद्यांची नावं देता. अरे 3 जयंत्या एकाच माणसाच्या, आणि परत त्याच्यातून स्पर्धा, कोणाचा शिवाजी मोठा. वा, फक्त शिवरायांची मूर्ती घरात आणून महाराज आपले होत नाहीत रे. ते कुठल्याही फोटो मूर्ती महाराज आहेत असं नाही. इथे ते आपल्या इथे असायला हवेत. हवेत ना. टकडक टकडक टकडक, बाजूला वा, बाजूला वा. कोणी जर मध्ये आला तर मी माझ्या पप्पांनी आणलेल्या तलवारीने तुमच्यावर खंडोया खंडोया करीन. हर हर महादेव. टकडक 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 टकडक. तुम्ही शिवाजी महाराज आहातच, आता चिरंजीवांचं नावही संभाजीराजे ठेवा. काय नाव संभाजीच आहे सर त्याचं. वा, आधीच ठेवलं सर, खूप आधी ठेवलं.